मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय। आंबी गावात घरात पुराचं पाणी शिरलंय। मुकेश गटकळ यांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे घरातल्या साहित्याचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। संसार अक्षरशः उघड्यावर पडला, पाण्यात भिजला। महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। मायबाप सरकारकडे त्यांनी मदतीची मागणी केली आहे, मदतीचा हात मागितलेला आहे। थेट घरातनं आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी, पाहूयात। भूमपरंडा परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झाल्याची जी परिस्थिती आहे ती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मी आता आंबे या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी गटकळे कुटुंबीय आहे। त्यांच्या घरामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी आहे, पूर्ण चिखल झालेला आहे। संसार उपयोगी साहित्य जे आहे ती पूर्ण त्याची नासाडी जी झालेली आहे ती आपण या ठिकाणी या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता। या ठिकाणी अन्नधान्य असेल, हा सोफा सेट असेल, पूर्ण संसार उपयोगी साहित्य जे आहे ते अक्षरशः चिखलमय झालेलं आहे। अगदी विदारक परिस्थिती आहे। पुराचं पाणी यांच्या घरामध्ये शिरलं, सर्व संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं आणि जे काय उरलं त्याच्यामध्ये पूर्णपणे चिखल झालेला आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत, नेमकं काय हा अनुभव होता। पण सगळं संसाराचे नुकसान झाली ती झाली। जनावर पण पाण्यातच होती। पाण्यात जनावर असताना काढायची कशी? रात्रभर झोपत राहिल्याच नाही, तर सकाळी पहाटे येऊन आम्ही दोघं नवरा बायकोनी जनावर बाहेर काढली। पण सगळी ज्वारीची नुकसान झाली, कडधान्याची झाली। एवढंच लहान मुलगा माझा झोपेतनं सकाळी उठला आणि म्हणला, आई माझं दप्तर कुठे? मग मी त्याला उत्तर काय द्यायचं? त्याचं जास्त मला वाईट वाटतं, दुसरं काहीच नाही। आणि कसं आम्ही गरीब परिस्थिती असून असं कष्टानेच करून खाणारी, त्यामुळे जास्त मला वाईट वाटते। आणि माझ्या रक्ताच्या कष्टाने मी एक संसार जमा केलेला ते सगळं पाण्यात गेलं, त्यामुळे जास्त मला वाईट वाटतं, दुसरं काहीच नाही। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, आंबी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।